हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण पुढचा धातू पाहणार आहोत आणि तो म्हणजे मांस धातू. आता मांस धातू म्हणजे काय, तर मांस धातूची निरुक्ती पाहूया आपण. मांस धातू शरीरस्य पुष्टिकर अवयवाच्छादक पेशी स्नायू आदी रूपेण संधिबंध आकुंचन प्रसरानिधिकर धातू मांस नाम. म्हणजे काय, तर जो घटक शरीराची पुष्टी करतो, शरीराची पुष्टी, तसेच अवयवाच्छादक म्हणजे अवयवाला आवरण घालणारा. आपल्या शरीरावरती स्किन आहे, हे काय आहे, तर ते मांस धातून लेपन कार्य केलेलं आहे, म्हणजेच त्याला आवरण घातलेलं आहे ना आपल्या सर्व ऑर्गन्सला. कुणी? मांस धातून म्हणजेच स्किन. पेशी स्नायू आदी रूपेण संधिबंध, स्नायू व पेशीच्या स्वरूपात या शरीरात उपस्थित असणारा आणि तसेच आकुंचन प्रसारण या क्रियेला जबाबदार असणारा कोण आहे तो? तो आहे मांस धातू. ही होती मांस धातूची निरुक्ती. मांस धातूचे पर्याय काय आहेत? पिशित, तरस, पलल, क्रव्य, रक्ततेज हे मांस धातूचे पर्याय आहेत. पांचभौतिक संघटन. मांस धातूचे जे पांचभौतिक संघटन आहे, तर ते पार्थिवम, मांसम पार्थिवम. साहजिक गोष्ट आहे, मांस जो आहे, मांस धातू हा गुरुगुणात्मक आहे, जड आहे, स्थिरत्व आहे, गुरुत्व आहे त्याला प्राप्त आहे. त्यामुळे साहजिकच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जे पृथ्वी महाभूत आहे तर ते अधिक्य असणार आहे आणि म्हणूनच त्याचं जे पांचभौतिक संघटन आहे तर ते मांसम पार्थिवम आहे. मांस धातूचे प्रमाण. आता बघा, रस धातूचे प्रमाण 9 अंजली होतं, रक्त धातूचे प्रमाण हे 8 अंजली होतं, पण मांस धातूचे प्रमाण हे अंजलीमध्ये यांनी दिलेलंच नाहीये. का बरं दिलेलं नाहीये? कारण दोष धातू मलांना तू परिमाण न विद्येते. आता प्रत्येक व्यक्तीचं, कुणा व्यक्तीचं वजन समजा 10 किलो आहे, कुणाचं 20 किलो आहे, कुणाचं 50 किलो आहे, कुणाचं 60 किलो आहे, कुणाचं 200 किलो आहे. मग त्याच्या व्यक्तीच्या स्वप्रकृतीनुसार कुणाचं खानपान कसं आहे, आहार कसा आहे, विहार कसा आहे, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, त्यामुळे जे मांस धातूचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं वेगवेगळं ठरतं. ते आपण सांगू शकत नाही की बाबा हे 8 अंजली असेल, हे 10 अंजली असेल, हे एवढं आहे, हे ते आहे, हे असं आपण सांगू शकत नाही प्रमाणामध्ये. त्यामुळेच म्हणलंय दोष धातू मलांना. दोष कसे आहेत, धातू कसे आहेत, मल कसे आहेत, त्यांच्यानुसार म्हणजे त्या प्रकृती, त्या व्यक्तीची स्वप्रकृती कशी आहे, त्या प्रकृतीनुसार, त्याच्या अवस्थेनुसार, ते बाल्यावस्थामध्ये, तरुणावस्थामध्ये किंवा वृद्धावस्थामध्ये, याच्यावरून ठरणार की ते मांस धातूचे प्रमाण किती आहे. त्यामुळे हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं असतं. मांस धातूचे स्थान. मांसवाहना स्त्रोतसा स्नायुमूर, मांसवाहना स्त्रोतसा स्नायुर्मूलम त्वकच. म्हणजे काय, तर मांस धातू हा संपूर्ण शरीरामध्ये असला तरी सुद्धा मांस व स्त्रोतसाची मूल स्थाने ही स्नायू व त्वचा आहे. बघा, मांस धातू ऍक्च्युअल मध्ये संपूर्ण शरीरात पसरलेला आहे, पण तरी त्याची मांस व स्त्रोतसाची जी मूल स्थाने आहेत तर ती स्नायू व त्वचा ही दोन मांस धातूचे स्थान आहे. मांस धातूचे कार्य. साहजिक नावातच आहे, मांसम लेप, ते लेपन करण्याचं काम करणार आहे सर्व संपूर्ण शरीराला. ज्याप्रमाणे भिंतीला प्लास्टर केल्यानंतर आपण कलर देतो, बरोबर आहे का? मग ते प्लास्टर करणं, कलर देणं, हे काय झालं, तर त्या भिंतीचं लेपन करणं झालं. मग त्याच प्रकारे आपल्या शरीराला लेपन करण्यासाठी मांस धातू संपूर्ण शरीरावर स्किनच्या रूपामध्ये प्रेझेंट आहे, बरोबर का? मग त्यानं लेपन कार्य केलंय. तर मांसम शरीरपुष्टी मेदस्सश्च. शरीरपुष्टी, शरीराला बळकटपणा देणे म्हणजे शरीरपुष्टी. तसेच मेद धातूचे म्हणजे प्रत्येक धातू हा पुढच्या धातूसाठी काही धातू पोषक अंश ठेवतोय, जो की पुढच्या धातूला पोषण करण्याचं काम करेल. रस रक्ताला करत होता, रक्त मांसाला, मांस मेदाला, असं पुढं चलत राहणार. त्यामुळं प्रत्येक धातू हा एकमेकांवरती अवलंबून आहे, हे आपण धातू पोषण न्यायामध्ये पाहिलंच होतं. शरीराला बळकटपणा देणे म्हणजे शरीरपुष्टी व मेद धातूचे पोषण करणे ही मांस धातूचे कार्य आहेत. मांस धातूच्या कार्याला दोन प्रकारे क्लासिफाय केले बघा, एक आहे लेपन कार्य आणि एक आहे धारण कार्य. बघा कसं आहे. लेपन करणे म्हणजे काय, तर अस्थि लेपन. अस्थींचं जे लेपन आहे तर ते कोण करतं, तर तेही लेपन मांस धातू करणार. अस्थिचं लेपन आणि स्नायू व स्नेरा लेपन, हे लेपन कार्य मांस धातूचे करते. आणि दुसरं आहे धारण कार्य. धारण म्हणजे काय, तर अवयवांचे संरक्षण करणे. ऍक्च्युअल मध्ये मांस धातू आहे आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे अवयवांचं जे आहे तर ते संरक्षण पण होते ना, कारण मांस धातू असल्यामुळे ते आपल्याला शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम केलं जाय ना त्यानं. शॉक ऍब्झॉर्बर कसा असतो आपल्या गाडीचा, त्याच प्रकारे अवयवांना विशिष्ट आकार देणे हे मांस धातूचं काम आहे. तर हे मांस धातूचे लेपन व धारण कार्य होते. आता मांस धातूचे उपधातू व मल. माणसात वसा त्वच शेटच मेदस स्नायू संभव. माणसात वसा त्वक षटच मेदस स्नायू संभव. म्हणजे काय, तर वसा व त्वचा हे मांस धातूचे उपधातू आहेत.
बघा, धा एक गोष्ट लक्षात घ्या, उपधातू व मल हे जे आहे ह्याचा सेपरेट टॉपिक आहे आपल्याला पुढच्या थर्ड टर्म मध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी पुढे पण होणारच आहे. पण मानसधातूमध्ये ते एकदा ऑफिशियली म्हणजे कसं सिक्वेन्स वाईज कव्हर करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या संदर्भ येतो म्हणून तिथले तिथं श्लोक लिहून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून लक्षात राहिले तर आधीच होऊन जातं. वसा व त्वचा हे मांसधातूचे उपधातू आहेत. वसा आणि त्वचा काय आहेत हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये होणार आहे उपधातू व मलमध्ये. मांसस्य खमल, मांसधातूचे मल कोणते आहेत? तर मांसस्य खमल. ख म्हणजे काय तर आकाश. स्पेस मध्ये राहणारं जे मल आहे आकाशामध्ये, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीत साठणारे जे मल आहे तर त्या ते मांसस्य खमल आहे, म्हणजे मांसधातूचे मल आहे. कर्ण, नासा, मुख, योनिमार्ग या अवयवांमधील जे अवकाश आहे तर त्या अवकाशाला खमल म्हटलेलं आहे. त्यामुळं ख म्हणजे पोकळी, आणि त्या पोकळीमध्ये जमा होणाऱ्या स्निग्ध स्त्रावाला ज्याप्रमाणे आपल्या एअरमध्ये एअर वॅक्स जमा होतो, तर ते एअर वॅक्स हे काय आहे? मांसधातूचे उपधातू आहे. तशा प्रकारे हे स्निग्ध स्त्रावांना खामल असे म्हटलेलं आहे. तर मांसधातूचे गुण. मांस धातू हा गुरु आहे, नावाचा आहे, मांस आहे त्यामुळे तो गुरु असलाच पाहिजे. गुरु, स्निग्ध, शीत, स्थूल तसेच स्थिर गुणात्मक आहे. मांसवृद्धी लक्षणे. मांस स्विगगंडौष्ठ उपस्थोरू बाहुजंगासु वृद्धीच. म्हणजे काय तर अतिगुरु, स्निग्ध व मधुर रसात्मक आहारामुळे तसेच व्यायामाच्या अभावामुळे स्पीक प्रदेश म्हणजे बटॉक्स, तसेच गंड प्रदेश म्हणजे मसल्स ऑफ चीक, गंड म्हणजे हे चीक मसल इथले आपले, ओष्ठ म्हणजे लिप्स, उपस्थ, उपस्थ म्हणजे जेनायटल रिजन्स, उरू म्हणजे थाईज, बाहू म्हणजे आर्म मसल्स, आपण म्हणतो ना बाहू, बाहुबली ज्याच्याकडे बाहुबल आहे, म्हणजे ज्याचे आर्म मसल्स स्ट्रॉंग आहेत. जंघा, जंघा प्रदेश म्हणजे काफ मसल्स इत्यादी अवयव हे गुरु व स्थूल दिसू लागतात. तेव्हा मग आपण समजतो की मांसवृद्धी. आता मांसवृद्धी ऍक्च्युअली आपल्याला डायरेक्ट माणसाकडे बघूनच कळते की किती त्या मांसवृद्धी झालेली आहे का नाही. आणि मांसक्षय सुद्धा कळतो की ऍक्च्युअल मध्ये बऱ्यापैकी त्या सडपातळ व्यक्ती असेल, कृष व्यक्ती असेल, थीन व्यक्ती असेल किंवा मांसक्षय कम मांस झालेलं, मांसवृद्धी नाहीये याच्यामध्ये, ह्याचं मांसक्षय झालेलं आहे, मांस कमी आहे याच्या शरीरामध्ये. पण तेच एखादा जाडजूड व्यक्ती पाहिला तर आपण सांगू शकतो किंवा याच्या शरीरावरती माणसाचं चांगल्या प्रकारे लेपन झालेलं आहे, हे मांसवृद्धीची लक्षण आहे. तर स्निग्ध व गुरुगुणात्मक आहारामुळे मांसवृद्धी होऊन शरीराचे वजन वाढू लागते, यालाच गुरुगात्रता. गुरुगात्रता म्हणजे काय? गात्रता म्हणजे अवयव, सर्व हात पाय सगळे अवयव जे आहेत ते मोठे जाडजूड दिसू लागतात, त्याला गुरुगात्रता म्हणलंय. कुणामुळे? तर या मांसवृद्धीमुळे. आता मांसक्षय लक्षणे. मांसे अक्षग्लानी, गंडास्फिक शुष्कता, संधी वेदना. म्हणजे काय? तर अतिलघु व वृक्ष आहार, अति व्यायाम किंवा शारीरिक श्रम या कारणांमुळे मांसक्षय होतो. समजा आपण फार कमी आहार घेतोय, जेवढा घ्यायचा आहे, समजा 2 चपातीची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही अर्धी चपाती खाताय, 1 चपाती खाताय, मग आज कसं जमल? अतिलघु किंवा वृक्ष आहार, अति व्यायाम करताय, अर्धी चपाती खाऊन भरपूर व्यायाम करताय, मग असं कसं जमल? नाही ना जमणार. त्यामुळे अति व्यायाम किंवा शारीरिक श्रम या कारणांमुळे मांसक्षय होतो. अक्षग्लानी म्हणजे काय? शारीरिक बल कमी होऊन ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे. साहजिक गोष्ट आहे, शारीरिक बल जर कमी झालं तर सर्व इंद्रियांमध्ये दौर्बल्य येणार आहे, त्यामुळे ते जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत त्यांची सुद्धा कार्यक्षमता कमी होणार आहे. गंड स्पीक शुष्कता म्हणजे काय? गंड म्हणजे चीक रिजन्स आणि स्पीक प्रदेश म्हणजे बटॉक्स रिजन. या अवयवांमधील मांसपेशीचा जो आकार आहे तर तो कमी होतो. म्हणजे आपण म्हणतो ना, जाबाड दिसायला लागलीत, आपण मार्केट म्हणतो "हो, किती खात नाही का तू, तुझे जाबाड दिसायला लागलीत, म्हणजे तोंडावरचे हाड दिसायला लागलीत, ऍक्च्युअली ती शार्प जॉ लाईन दिसायला लागली. मग त्याला काय म्हणतो? चीक मसल. म्हणजे ते जे गंड आणि स्पीक प्रदेश आहे तर त्यामधलं जे मांसपेशीचा आकार आहे तो कमी झालाय, मांसपेशीचं लेपन फार कमी झाले. संधी वेदना, संधी म्हणजे काय? जॉईंट, जॉईंट मध्ये पेन होणं, जॉईंट पेन. मांसपेशीचा क्षय झाल्यामुळे हालचाली होत असताना सांध्यामध्ये वेदना होते. म्हणजे बघा ना, आता ऍक्च्युअल मध्ये 60-70 पार झाला की जॉईंट पेन ही कॉमन आहे, कारण ऍक्च्युअल मध्ये मांस धातूचा क्षय सुद्धा भरपूर झाला आहे, कारण मांस धातू हा 60 आणि 70 च्या पुरुषामध्ये किती असतो? फार कमी असतो ना. म्हणजे मांसाचा क्षय झाल्यामुळे जॉईंट पेन म्हणजे सांध्यामध्ये वेदना होतात, हे दिसू लागतं आपल्याला. मग आता मांस धातू व वातदोषाचा परस्पर संबंध कसा आहे बघा. मांस धातूचा आणि वातदोषाचा आपण पाहिलं, रस आणि कफाचा आश्रयाशी संबंध आहे, रक्त आणि पित्ताचा आश्रयाशी संबंध आहे, आणि मांस धातू व वातदोषाचा सुद्धा कशा प्रकारे संबंध आहे बघा. मांस धातू हे शरीरावयवांचे लेपन करण्याचे कार्य मांसपेशी व मांसधरेच्या कलेमाच्या माध्यमातून होत होतं, बरोबर आहे. आता वातदोष प्रकार, अवयव आणि कार्य. प्राणवायू जो आहे तर तो काय करणार? अन्न नलिकेतील मांसपेशींना प्रेरणा देणार. आपण अन्न खाऊ शकतो, म्हणजे ते डिग्लुटेशन म्हणतो आपण, स्वॅलोइंग डिग्लुटेशन हे कुणामुळे होते? हे प्राणवायूमुळे तर होते.
अन्न नलिकेतल्या मांसपेशींना जर वात प्राणवायूनं प्रेरणा नाही दिली तर अन्नग्रहण होणार कसं? त्याचं जे कार्य आहे अन्नग्रहण, तर ते संपन्न कसं होणार? त्यामुळं मांस धातू किती गरजेचा आहे. म्हणजे मांस धातूचं वायूसोबत कसं कोरिलेशन आहे, तर हे इथं सांगितलेलं आहे बघा. आता प्राण व उदान वायू. प्राण व उदान वायू काय करते, तर उरस्थानामधील मांसपेशींना प्रेरणा देते, जे की श्वसन क्रियेमध्ये मदत करतात. आता श्वसन प्रक्रिया हे कार्य घडून आणण्यासाठी प्राण व उदान या दोन्ही वायूंची गरज आहे. तसेच प्राण व व्यान हे काय करणार, व्यान आपण तर पाहिलं, व्यान व हृदय स्थित हृदयातील मांसपेशींना प्रेरणा देण्याचं कार्य करणार आहे. आणि काय होणार आहे परत ते हृदयाच्या आकुंचन व प्रसरणासाठी. तर हे होते वातदोषाचे प्रकार. आणि वातदोषाचा कसा प्रकारे म्हणजे वायू कशा प्रकारे माणसासाठी गरजेचा ठरतोय हे याच्यातून स्पष्ट होतं. आता बघा, काही शेवटचे 3 मेन पॉइंट्स आहेत हे आपण पाहूयात. वात प्रकृतीमध्ये मांसपेशीचे लेपन कार्य तर ते कमी असते, आणि कमी असल्यामुळे ते वात प्रकृतीची व्यक्ती बारीक, कृश, थिन दिसते. अस्थीचे लेपन न झाल्याने हाडे शरीरावर उठून दिसतात. बघा ना, मी तुम्हाला आधीच उदाहरण सांगितलं, 60-70 पार झालेला जो पुरुष आहे त्याच्या अंगावरचं ते मांस आहे ते फार कमी झालेलं आहे ना. मांस धातूचा क्षय झालेला आहे, मांसाचं लेपन कार्य कमी झालेलं आहे. आणि आपण पाहिलंय वृद्धावस्थामध्ये जो दोष बलवान असतो तो असतो वात दोष, म्हणजे वात प्रकृती असते. आणि म्हणून वात प्रकृतीचा आणि मांस धातूचा कसा संबंध आहे बघा. त्यामुळे म्हातारी माणसं तुम्हाला कधीच अशी 60-70 पार झालेली तुम्हाला अशी मस्त जाडजूड दिसणार नाही. त्यांच्या म्हणजे सगळे हाड दिसायला लागतात, ते शरीरावर उठून दिसतात ते हाडे, म्हणजे प्रॉमिनंट सगळे हाड दिसायला लागतात. त्यामुळे ते कसं आहे, ते वात प्रकृतीमुळे. कारण वात दोषामुळे काय झालेलं आहे, तर वात प्रकृती आहे त्यांची, वात प्रकृती असल्यामुळे आधीच मांसपेशीचा क्षय झालेला आहे आणि लेपन कार्य कमी झालेलं आहे. कमी प्रमाणात असल्यामुळे ती व्यक्ती जी आहे ती बारीक, कृश, थिन दिसते अशी. पित्त प्रकृती. पित्त प्रकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे, की पित्त दोषाचा द्रव गुण अधिक असल्यामुळे मांस धातूमध्ये शैथिल्य, शैथिल्य म्हणजे काय, फ्लॅबीनेस जास्त असल्याने मांस धातूचे सहनन, मसल टोन कमी असते. पित्तदोषाच्या व्यक्तीमध्येही त्या मानानं जे मसल मास आहे ती ऍक्च्युअली थोडीशी कमीच असते, ते काही फार जास्त असते असं नाही. हा, पण कफ प्रकृती मात्र म्हणजे तसं नाही. कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये स्निग्ध व गुरुगुणांच्या अधिक्यामुळे कफ कसा आहे, कफ ऍक्च्युअल मध्ये स्थिर गुरु मन आणि स्निग्ध प्रकाराचा आहे, गुरुगुणात्मक आहे. आणि मांस धातू हा स्निग्ध सुद्धा गुरुगुणात्मक आहे. आणि म्हणून कफ आणि स्निग्ध गुरुगुणाच्या अधिक्यामुळे मांस धातू हा बळकट व उत्तम असतो. त्यामुळे मांस धातूचे जे आकुंचन व प्रसरण करण्याची क्षमता आहे तर ते या कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये जास्त असते. कारण कफ सुद्धा गुरुगुणात्मक आहे, मांस सुद्धा गुरुगुणात्मक आहे. आणि दोघांचे गुण हे सारखे असल्यामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये जे मांस धातूचे लेपन कार्य असतं तो चांगला असतो. त्यामुळे मांस धातू हा बळकट व उत्तम असतो. आणि त्यामुळे आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, प्रसरण ह्या क्षमता जास्त असतात, हे चांगल्या प्रकारे होत असतं. तर हा होता कंप्लीट मांस धातू. एकदा आपण रिव्हिजन करूयात, क्विक रिकॅप. मांस धातू निरुक्ती. शरीराचे पुष्टिका आपण पाहिलं, जो शरीराची पुष्टी करतोय, अवयवाला आवरण घालतोय, स्नायू पेशीच्या स्वरूपात शरीरात उपस्थित आहे, संधी संधीच्या आकुंचन प्रसारण क्रियेला जबाबदार आहे. मांसधातूचे पर्याय पाहिले, पिशित आहे, तरस आहे, पलल आहे, क्रव्य, रक्ततेज. पांचभौतिक संघटन पाहिलं आपण, मांसम पार्थिवम. मांसधातूचे प्रमाण, इथं ट्विस्ट आहे, इथं दोष धातू मला ना तू परिमाण न विते. मांसधातूचं एक्झॅक्ट प्रमाण सांगता येत नाही, ते त्याच्या व्यक्तीच्या स्वप्रकृतीनुसार व अवस्थेनुसार, बाल्यावस्था आहे, तरुणावस्था आहे, वृद्धावस्था आहे, त्याच्यावर ते ठरत असतं. मांसधातूचे स्थान पाहिलं आपण, स्नायू व त्वचा ही मूल स्थाने आहेत. मांसधातूचे कार्य, मांसम शरीर पुष्टी तसेच मेदसंचन, शरीराला बळकटपणा देणे व मेद धातूचे पोषण करणे. मांसधातूचे उपधातू व मल पाहिले आपण, वसा व त्वचा हे मांसधातूचे उपधातू आहेत. तसेच मांसस्थे खमल म्हणजे कर्ण, नासा, मुख इत्यादी म्हणजे जे साठणारा स्निग्ध पदार्थ आहे त्याला खमल म्हटलेलं आहे. मांस धातूचे जे गुण आहेत तर ते गुरु, स्निग्ध, शीत, स्थूल, स्थिर आहेत. मांसवृद्धी लक्षणे पाहिले, जर मांसवृद्धी असेल तर सगळे जे अवयव आहेत ते गुरुगात्र दिसतात, जाडजूड दिसायला लागतात. चिक प्रदेश म्हणजे गंड प्रदेश असेल, ओष्ठ म्हणजे लिप्स असतील, उपस्थ जॉइंटस असतील, थाय रिजन असेल, आर्म मसल्स असेल, जंघा म्हणजे काफ मसल्स असेल, ते गुरु व स्थूल दिसायला लागतात. मांस क्षय लक्षणे, मासे अक्षग्लानी, गंडस्थिक शुष्कता, संधी वेदना. म्हणजे काय, तर अतिलघु व वृक्ष आहाराने अतिव्यायाम केल्यामुळे शारीरिक श्रम या कारणामुळे मांसक्षय होतो हे आपण पाहिलं. संधी वेदना म्हणजे जॉईंट पेन व्हायला लागतो. मांस धातू व वातदोषाचा परस्पर संबंध कसा आहे हे आपण पाहिलं.
प्राणवायू काय करणार आहे तर अन्ननलिकेतील मांसपेशींना प्रेरणा देऊन अन्नग्रहण हे कार्य करणार आहे. प्राण व उदानवायू उर स्थानामधील म्हणजे चेस्ट रिजन ॲब्डोमन रिजन मधल्या मांसपेशींना प्रेरणा देऊन श्वसन क्रिया पार पाडणार आहे. तसेच प्राण व व्यानवायू हे हृदयातील मांसपेशींना प्रेरणा देऊन कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे हृदयाचे कार्य पार पाडणार आहे. वात प्रकृतीमध्ये आपण पाहिलं की काय असते तर मांसपेशीचे जे लेपन कार्य आहे तर ते कमी प्रमाणात असल्यामुळे वात प्रकृतीची व्यक्ती ही बारीक आणि कृश दिसते. कारण अस्थिचे लेपन हे कमी प्रमाणात झाले असतात त्यामुळे हाडे ही बळकट दिसतात. पित्त प्रकृतीमध्ये पित्त दोषाचा द्रवगुण अधिक असल्यामुळे मांसधातूचे शैथिल्य फ्लॅबीनेस जास्त असते. मांसधातूचे सहनन मसल टोन कमी असते. कफ प्रकृतीमध्ये कफ आणि मांस या दोघांचाही गुण कसा आहे तर स्निग्ध व गुरु आहे आणि दोघंही गुरुगुणाचे असल्यामुळे मांसधातू हा कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये हा बळकट व उत्तम स्वरूपाचा असतो. तसेच मांसधातूचे जे आकुंचन व प्रसरण करण्याची क्षमता आहे तर ती जास्त असते. तर हा होता कंप्लीट मांसधातू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात मेदधातू. ओके, बाय.